आपल्याला जमलं हे स्वर बदला लागते. राम 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 राम. आपल्याला सगळे स्वर येतात. तुम्ही लक्ष देऊन ऐका. हाय का यात तुमचं एकही? मग 71 वर्ष झाले सप्ताह चालू आहे, त्या सप्ताहाले फळ आलं नाही. तुमचे उभे राहिले पाहिजे 4 तरी यात, तेव्हा सप्ताहाची कमाई. माझं राग मान्याचा नाही, आमचं कर्तव्य आहे सांगणं. मी तुमचाच बुवा आहे म्हणून सांगतो. इथं 4 काहूस 71 वर्ष झाले सप्ताहाले नाही, काही तर 5 लेकरं टाळ घेऊन उभे राहिले पाहिजे. असं करा. लेकरू आपल्या हाती आहे घडवणं. कुम्हार दादाला वाटला तो आकार देता येते मळक्याने. लांब माठ बनवायचा लांब, गोल बनवायचा गोल. मग आपण आपल्या लेकराच्या जीवनातले कुंभार आहे बाबाजी. वाटला तो आकार देता येते, फक्त मायबाप बुद्धिवान पाहिजे. तुम्हाला राग नाही येणार ना बहिणी? बोलू नाही बोलू खरंच. जेवढे लेकरं बिघडले ना याले कारण मायच आहे. ते आई म्हणते बरोबर आहे तुझ. मग खरंच आहे बाई. आई आई अमाय जेवढ्या मुली पडून जाऊन राहिल्या त्याच्या माईले माहीत असते, पण तिच्या गुन्ह्यावर झाकण टाकते, नवऱ्याला अंधारात ठेवते म्हणून मुलगी पडून जाते. का तर गावात मुलगा बेवळा झाला, आपण एखाद्या आईले म्हणा मावशी तुमचा लेक घेते वाटते. नाही बापा मा लेक तर देव आहे, मंदिर बांधत्याचं शिवाजी बाबाच्या आश्रमात. मग काय तर बाबा हाणतात त्याले. मी या भागात कीर्तनाला यायचो. मला बाबांनी सुरुवातीला सप्ताह केलता त्यांच्या आश्रमात. मला बोलवलं होतं. आहे ना बाबा 13-14 वर्ष झाले, म्हणजे मला लग्न होईल नव्हतं. ती म्हणजे एवढं काहून ध्यानात आहे? ते दिवस सुखाचे होते म्हणून ध्यानात आलतो ना बाबाजी. हा, आणि दुसऱ्या दिवशी बाबाजी जवळ मुक्कामी राहिलो. मी फक्त ते बेवडे पाहायलाच थांबलो. बाबाजी जो आला की बाबा असे त्या बेवड्याले झोपवत. बाबा बसेल आणि असा बेवडा टाकला की त्याच्या नाकात घालत बुवा, अशा 2 तार घालत त्याच्या नाकात, अशी औषधी अशी. मला काय वाटतं, म्हटलं आपलं नाव शिवाजी आहे, ह्या आपल्या इकडे चालू करू आपण. मी लय लक्ष देऊ म्हटलं बाबा कसे हाणतात. एक गोल लाकूड होतं, गोल चोपडं होईल. मी ना म्हटलं बाबा हे एवढं चोपडं तेल लावू झालं काय? बाबा म्हणत नाही हे हाणू झालं. त्याच्या नाकात 2 तार घातले आणि 2 शिशा घातल्या अशा त्याच्या नाकात. आणि त्याच्या नाकातलं काढलं आणि तो सोडला की असा मोकाट बैलासारखाच पै. मला काय सांगाय, मी बाबा दिसतावर माझ्या जुने दिवस लक्षात आले म्हणून सांगून राहिलो. लक्ष द्या बहिणी हो, तुमचा लेक बेवळा आहे. आम्ही जर विचारलं दारू पिते तर तुम्ही लगेच म्हणता नाही बाबा मा लेक तर देव आहे. बहिणी हो, तुम्ही का गुन्ह्यावर झाकण टाकता? कारण फक्त त्याचं लग्न झालं पाहिजे. मग आपण म्हणा एखाद्याला भाऊ तुमचा लेक दारू पिते, कशाला दुसऱ्याच्या मुलीचं वाटोळं करता? ते काय म्हणतात, नाही नाही लग्न झाल्यावर सुधरीन तो. कसा काय सुधरीन? तो मरेलो काही सुधरत नाही. मा राग येईन तुम्हाला पण बोलून जातो. तुम्हाला देवानं पोरी दिल्या ना, तुम्हाला मुली आहेत ना. तुमची मुलगी तुम्हाला बेवड्याले द्या वाटते, करा हातवर. आमच्या भागातले 2 टरक पोरं आणतो. नाही ना लग्नच होऊन नाही राहिलं भाऊ. महागावात 42 पोरं आहेत, 42 वर्षाचे. काळ कठीण आला, खोटं नाही सांगत भाऊ. एका पोरानं 39व्या वर्षी म्हणजे 39 वर्षाची बायको केली, तो 31 वर्षाचा. पोराचं वय 31 आणि बायको 39ची आणि 2 लेकरं त्याले फुकट भेटले. हो तिच्या सोबत आले. हा म्हणून मी नाही खरं ना. हा तुम्ही लक्ष द्या आता.
मला सांगू द्या, सगळं बोलणं आहे शांततेत. मी आज 3-4 घंटे कीर्तन करतो. मावल्या हो, तुमची मुलगी तुम्हाला बेवड्याला द्या वाटते काय? एका तरी मायले वाटते आपल्या मुलीच्या हाल व्हाव. मग दुसऱ्याची मुलगी तुमच्या बेवड्या मुलासाठी फसवायच्या वेळेस तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लाज. मुलगी तुमची आहे, मुलगी दुसऱ्याची आहे. 20 वर्ष जहरासारखी सांभाळायला लागते, तर हाताच्या फोळासारखी. आणि तुमच्या मूर्ख अवलादी पायी दुसऱ्याच्या मुलीचा नाश करता. करू नका. तसाच राहू द्या. कठड्या सांड सोळा तो करू नका त्याचं लग्न. मला हेच सांगायचं आहे, 80% लेकरं मायमुळे बिघडतात. अतिप्रेम करू नका. भगवान श्रीकृष्ण सांगतात धर्मराजाला, कलियुगातली आई स्वतःच्या लेकराचं स्वतः वाटोळं करून राहिल्या. पहिल्या माया लेकराले मारत. शाळेत जर गेले तर त्या शिक्षकाले सांगत, भाऊ हड्ड्यार आल्या तर चालतात, हाणत जा. आता मास्तराईचं मारणं सरकारनं बंद केलं. का तर हे मायबाप मूर्ख अवलादी तिथं जा. आमच्या मुलाने मारलं. अरे 12 वर्षानंतर गुरुच लेकराले मारू शकतात, मायबाप मारत नाही असं शास्त्र आहे. 5 वर्षाच्या आत लेकराले मारू नये असं शास्त्र आहे. किती? 5 नाही मारता येत. का तर 5 वर्षाच्या आतलं लेकरू हे पितृ समान असते. तुम्ही जर मारलं तर तुमचे पितृ तुमच्यावर कोपतात. औदासीन्य येते तुमच्या घरामध्ये. औदासीन्य करमत नाही. म्हणून 5 वर्ष फक्त लेकराले मारू नये. 5 वर्षाचा झाला रे की 12 वर्षाचा होईपर्यंत मारावा. किती? 12. 12 नंतर बापानं मायनं लेकराले मारायचं नाही. ऐकून राहिले ना पुरुष मंडळ? बापानं लेकराले मारायचं. नजरीले भेलं पाहिजे लेकरू, नजरीले. पण त्याच्या आधी त्याची माय भेली पाहिजे. काही गोष्टी सांगा लागतात. आपण जर लेकराले मारायला लागलो, ह्या बायामध्ये येतात. त्या मारतच नाही. आणि आपण मारायला गेलो की मारू नका, तो काय मोठा झाला काय? मग डंगरा झाल्यावर मारा काय? एक गोष्ट तुम्हाला सांगू, ऐकसाल ना आपली? तुम्ही जर लेकराले मारायला लागले, एकदा तिकडे तोंड करा चॅनलचं. तुम्ही जर लेकराले मारायला लागले आणि त्याची आई मंदात आली, मारू नका, त्याले सोळा. बारा नंतर लेकराले फक्त गुरु मारू शकतात. मारतात की नाही बाबा? सजा करतात की नाही सतीश बाबा? मारतात की नाही? काहून? चांगला अभ्यास केला म्हणून? हां, गुरु मारतात. पण आजकाल शाळेत मारणं आमच्या गावात ते साहेब आले तपासणारे, काय म्हणतात त्याले, शाळेचे इन्स्पेक्टर, मला माहित नाही ना, मोठे साहेब सांगा दत्ता महाराज. दोघेही सारखेच झालो. हां, मी तसा माई शाळे म्हणजे माई एवढी निष्ठा होती शाळेवर, दत्ता महाराज सारखं आपलं काम नाही. मी 4थ्या वर्गात 4 खेप गेलो. 4थ्या वर्गात 5वे वर्षी सोपान बाबा मी घरी बॅग नाही ठेवली. मी 5वे वर्षी 4थ्या वर्गात जाऊन बसलो. शाळेवर निष्ठा होती, सोडवलं. पण माझे शिक्षक मला म्हणत, तू जर शाळेत राहशील तर आम्ही सोडतो. लक्ष द्या. ते मोठे साहेब आले तपासायला शाळा. मग म्हणत, बाबा मला काही प्रश्न विचारे. मग एक सर म्हणत, विचारा. मग बोलावले सगळे विद्यार्थी, उभे राहा. मग सरांचा सत्कार केला. माझा एक प्रश्न आहे. विचारायला लागले. प्रथम अणुचाचणीचा, प्रथम अणुभट्टीचा शोध कोण लावला असं विचारलं. मग एका पोऱ्यानं हात वर केला. ये पुढे. तो आला. सांग कोण लावला प्रथम अणुभट्टीचा शोध? तो म्हणे, आपल्याला नाही माहित बुवा.
मग ते सर असे चिडले आणि त्या मास्तर ते गुरुजी होते त्याच्यावर रागावले. काय हे काय शिकवलं लेकरायले? ते म्हणत बा आता नाही 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 नोटीस. मग लगेच प्रत्येक लेकराच्या पालकाले नोटीस दिली. नोटीस भेटीली या. मग सगळे मायबाप यायला लागले. एका पोराचा बाप मरेल होता, त्याची माई शेतातून उशीर आली. शाळा बंद व्हायच्या टायमावर आली. ते पत्र हातात घेतलं आणि साऱ्या रस्त्यानं बोले, लाज नाही वाटत मास्तर आले? लेकराच्या मायले चिठ्ठी देतात. ते बाई रस्त्यानं वागीन आहे वागीन. अजून कोणी गावातलं मान आंदी नाही लागलं. आज पाहतो म्हणे त्या मास्तरची. गेली बा शाळेत आणि लागली भांडायला. सर म्हणत, मावशी मी तुला चिठ्ठी दिली कशासाठी हे पाह ना. म्हणे काय साठी? म्हणे तुझ्या पोराला विचारलं प्रथम अणुभट्टीचा शोध कोण लावला? हा म्हणते माहित नाही. ते बाई म्हणे सर तुम्हाला किती वर्ष झाले आपल्या गावात? म्हणतो म्हणे 15 वर्ष. म्हणे मग आपल्या गावात पहिली हातभट्टी कोण टाकली सांगा. ते सर म्हणत मी हातभट्टीवर जाणारा दिसलो काय? ते बाई म्हणे महापोरगा तुले अणुभट्टीवर जाणारा दिसला काय? असा घोर झाला. म्हणून सांगतो बहिणी हो, लेकरावर अतिप्रेम करू नका. छत्रपती शिवाजी महाराज घडले, मासाहेब जिजाऊ होत्या म्हणून घडले. चुकलं माफ नाही केलं. कळक राहा. आरामानं मारू नये. एक हाणली की उन्हाळ्यात पावसाळा आला पाहिजे असं आहे ते. पण या गावात एवढं सांगायचं काम नाही, फक्त याच्या विषयी बोललो. तुमच्याही गावातले 10-20 उभे राहिले पाहिजे अशी विनंती आहे. विठ्ठल असं लेकरू घडलं की मायबापाला फार आनंद वाटत असते. आज मराठवाड्यातले राजा मृदंगाचार्य म्हणजे आमचे आबा खंडू आबा, आणि आमच्या विदर्भातला राजा माणूस हा मूर्ती लहान पण कीर्ती महान. आमचे नातेवाईक आहेत बुवा ढोरे महाराज. म्हणजे मला तर असं वाटलं, म्हटलं दोन्ही एकूण 2 उभे असतील. सिस्टीमचं बिघडलं. जाऊ द्या मग आपण रात्री वाजू. लक्ष द्या. असा दिव्य सोहळा माझ्याकडे सेवा दिली. 12 वर्षानं का होईना माझी आठवण आली. खूप आनंद वाटला. लगेच थोडक्यामध्ये सुटसुटीत अभंगाचा अर्थ सांगतो. विठ्ठल जर कोणाला भूक लागली तर बिस्किटचे पुढे आणून ठेव. नाही जर 4 घंटे कीर्तन आहे लागू शकते. कट कर जा. हा पटकन सांगतो. हा असा सेवेचा योग आहे. जो अभंग सेवेसाठी घेतला, हा अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकोबारायांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय देवाशी बोलून राहिले. देवाला सांगतात, विठोबा तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीभ कर्म व्यभिचार व भोग व्यभिचार रहित आहे हे पटवून देऊन जगाला उपदेश करतात. असा आजचा अभंग आहे. आता प्रश्न भरपूर आहे. उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव? उपदेश म्हणजे काय? उपदेशाचे 3 प्रकार: प्रभुसंमित उपदेश, सुहृद संमित उपदेश आणि कांता संमित उपदेश. उपदेश गुरु करतात, साधू करतात, मायबाप करतात. पहिला प्रश्न तुकोबाराय आपले कोण? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. तुकोबाराय हे जगाचे गुरु आहेत. तुकोबाराय साधू आहेत. साधू म्हणजे साधू पांढऱ्या कपड्याने नाही, साधू भगव्या कपड्याने नाही. बरोबर आहे ना बाबा? साधू लय मोठ्या माळी घातल्याने नाही. आपल्या माळीपेक्षा जाड्या माळी गाई म्हशीचे दलाल घालतात. बाजारामध्ये आपल्याला हिंदू माणसाले माळ दाखवतात, भाऊ माळकरी या तुमची गाय द्या, आणि कापणाराले विकतात. साधू आहे तो? साधू माळीनं नाही, साधू गाडीनं नाही.
रागद्वेषरहितत्वम उदासत्वम. कोण आहे साधू? थोडक्यात सांगतो साधूचा भाव. जो कधी कोणाचं वैर करत नाही तो आहे साधू. संत तोची जाना जगी आई मुक्ताई सांगतात. कोण आहे साधू? दया समाजाचे अंगी त्याला साधू म्हणा. जो कधी कोणाचं वैर करत नाही तो साधू. मी माफी मागून बोलतो सर्व गुरुबंधू मंडळींना, खरं बोलतो. जेवढं वैर आपल्या महाराज लोक आहेत तेवढं वैर राजकीय नेतेच राहिलं नाही. बरोबर बोललो ना? आपल्या आपल्यातच आहे. मृदंगाचार्याचा वैरी मृदंगाचार्य, गायकाचा वैरी कीर्तनकाराचा. आपल्या विरोधात हे लोक बोलतात काय? हे ते हार आणतात पान. आपल्या लग्नातही एवढे चांगले हार नव्हते, आहे की नाही? फुलं फुलावून चाला महाराज. मी असा पाय टाकतो. फूल हे लक्ष्मी मातेचं माहेर आहे, तिचा उगम आहे. मग कोणीही बाईले माहेर आले जर तिच्या वाईट म्हटलं तिले राग येते. मग ते फुलावर पाय चालते. म्हणून काय सांगा, काय काय गोष्टी आमच्यातल्या आमच्यात असतात. कीर्तन 4 घंटे. हा हा काय नाही तर तो बा लगेच असा कॅमेरा फिरवते. मग तो बॉय आमचाच बॉय म्हणून आज कॅमेरा नाही तर आता आमचा कॅमेरा बंद व्हायला विचारात आहे. हे चॅनलच आमचं आहे महाराजाचं. वा हा म्हणून नाही तर बंद असते. लक्ष द्या, पटकन सांगतो. जो दुसऱ्याचं वैर करत नाही तो साधू. आमच्यात भयानक वैर आहेत. काही जातीचा वाद आणतात, काही काहीले फक्त हा या गावातून निघला पाहिजे मी या गावात जुटलो पाहिजे. माय एवढे प्रेमाचे गाव होते महाराज. मी स्वतः लावलेले सप्ते 50-60 असतील. मी एकाही सप्त्यात जात नाही, कारण पार्टिशन झालं. हा बोट घालते तो तोंड घालते. नांदीची आचरी देव ठेवीन तैसे राहावे. आम्ही काही तुमच्या भरोश्यावर खात नाही. हे काही काही लोकांना भरम काय असते आपल्यामुळे. हां ज्याच्या नावाचं मंगळसूत्र आई तुमच्या गळ्यात आहे तुम्ही त्याच्या नावानं खाता की नाही? तुमची साडी फाटली लाज कोणाची जाईल? मालकाची. बरोबर आहे. मग आम्ही विठोबाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालतो आणि त्याच्या नावाचं काळं लावतो. आम्ही उपाशी राहू? आमदाराचा पिय कधी उपाशी राहते का? मग आम्ही विठोबाचे आहो न हो. राजयाची कांता
राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. राष्ट्रसंत तुकडोजी बाबाच्या भाषेत सांगतो, आम्ही काय कुणाचे खातो, आमचा देवा मला देतो. 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 आमचा देवा मला देतो, आमचा देवा मला देतो. आमचा देवा मला देतो, आमचा देवा मला देतो. आमचा देवा मला देतो, आमचा देवा मला देतो. आमचा देवा मला देतो. आम्ही काय कुणाचे खातो, आमचा देवा मला देतो. काय कुणाचे खातो, आमचा देवा मला देतो. आम्ही काय कुणाचे खातो, आमचा देवा मला देतो. काय कुणाचे खातो, आमचा देवा मला देतो. आम्ही काय कुणाचे खातो, आमचा देवा मला देतो. मग पण तरी मन स्थिरच नाही. मायावर 4 गुन्हे दाखल व्हायला 4. मी काय चोऱ्या केल्या काय, खरं बोलतो फक्त भाऊ. लोकायला सही होत नाही तर मी 4ही गुन्ह्याच्या मागे चौकशी केली. बा कोण आहे तर 4 महाराजच निघले. पण काही होत नाही त्याच्यानं. मी दिसतो साधा, तेवढा साधा नाही. लक्ष द्या. आमच्यात वैर. बुवा लोकांची निंदा बुवा लोकच तोंडानं करतास याच्यावर. शिवा महाराजचं काही चुकलं तर सांगाव महाराजांना, मुंडे महाराजनं, महाराज तुमचं लेख गुरुबंधू या नात्यानं सांगतो हे चुकून राहिलं, मस्त वाटत नाही. नाही याची निंदा त्याची, हे म्हणू नाही ते म्हणू नाही. कोणी आई बापाविषयी वा असं म्हटलं, अरे म्हणू द्या ना, काही नाही होत. काय म्हटलं बिघडलं काय. कोणी बरोबर कीर्तनाची दक्षिणा घेऊ नये, मग पंप देत जा दक्षिणेत आम्हाला. 2 महिन्यात टोल नाक्याला 40,000 लागली. बोल आपल्या जो जमीन नाही का दात इकसान का त्याला. हा सोपी नाही सांगत, तुम्हाला सांगतो. पैशाशिवाय पाऊलही बाहेर पडत नाही. समजा पैसे घेऊन ये, खंडूबाबा गेले आणि पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल टाकलं आणि त्यानं पैसे मागले. हे काय त्याला वाजून दाखवतील का, धिंदा गदा तू तिंदा गदा, धिंदा गदा तू तिंदा. कसं जमीन हो. हा बिना पैशात जमीन का हो. हा आज इथं आहे, उद्या नाशिक जवळ कीर्तन आहे राजे हो. मग गाडीत का गोमूत्र टाकू काय, म्हणून मी बोलतोय. हा थोडक्यात सांगतो. साधू कोण आहे, जो कधी कोणाचं वैर करत नाही तो साधू. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, सावता माडी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, सेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बैनाबाई, सकूबाई, आनंदी बाबा, सखाराम बाबा, भोजने बाबा, भगवान बाबा, वामन भाऊ बाबा, भीमसिंग बाबा, हे सगळे साधू कधीच कोणाचं वैर नाही केलं. या भागात एक फुलसिंग बाबा यायचे, महान तपस्वी साधू होते. ती मुक्ताईचे वारकरी. हा श्री गुरु वक्त्याबाचे गुरुबंधू होते. यातलं कोण कोणाचं वैर केलं सांगा. ज्या ज्ञानोबारायांच्या झोडीमध्ये शेण कालवलं केलं त्याचं वैर. 7 वर्षाच्या मुक्ताबाई, तिने देवाची माय गल्लीत मारलं, वैर नाही केलं. ज्या मुक्ताबाई मध्ये पावर होती की जिनं मेलेले माणसं जिवंत केले, त्या आईनं, तिला एक मारता येत नव्हता. रागानं पाहिलं असतं तर त्याची राग केली असती, एवढी धमक होती, पण सहन केलं साधू. नाथांच्या अंगावर मुसलमान थुकला, प्रसाद देऊनी मुक्त केला साधू. जगद्गुरु तुकोबारायांना चालू कीर्तनात मारलं, तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन बाबाजी हात दाबून दिले ना, तुम्ही मारून पहा बरं मला. हा
आम्ही बी दाबून देतो. म्हणून त्यांची मंदिरं झाली, म्हणून त्यांचा एवढा सोहळा चालू आहे. आपल्या बापाचं श्राद्ध 5 वर्ष करतो आपण, मी बोललो. मग महात्म्याचा 71 वर्ष का करतो सांगतोच. जरासं लांबलं चालते ना. शेतकऱ्याची गाय शेतामध्ये व्याली, ते गाय तुम्हाला घरी आणायची आहे. कशी आणता? दोर बांधून म्हणतात. तुम्हाला काय माहित आहे? तुम्ही ना कधी आणलं? यायनं दिलं उत्तर. काय म्हटलं भाऊ तू? पण हां, तिचं वासरू असं उचललं आणि कंठाशी लावलं. 50 किलोमीटर चाला, गाय थकत नाही राजू. तसं एक गाय आहे, गाय. त्या गाईचं नाव आहे विठाबाई. ते गाय पंढरपुरात राहते आणि त्या गाईचं वासरू फिरत 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 या माळवंडी गावामध्ये आलं. त्या वासराचं नाव आहे श्री संत आनंदी बाबा. आणि जो जो त्या आनंदी बाबा रूपी वासरावर प्रेम करील त्याच्यावर पंढरीची विठाबाई प्रेम करते. म्हणून हा सोहळा चालू आहे. साधू आहेत ते, वैर नाही केलं म्हणून एवढा मोठा सोहळा होते महात्म्याचा. म्हणून उपदेश करतात. उपदेश कुणाला करावा? सगळ्यात मोठा प्रश्न. 2 घागरी ओबड्या मारल्या. तुमच्या भागात पालथ्या म्हणतात. हा आमचा भाग आहे, बुलढाणा जिल्हा ना. तुम्ही या टोकावर आणि मी त्या टोकावर. मायगाव, जळगाव, जामोदजोड, गाडेगाव. महाराज होते आता आमच्या गावाजवळ. तुमचं नाव विसरलो मी. आमचे दीपक महाराज सुंदर गातात. हो, आमच्या गावाला होते. आम्ही टोकावर आहे ना. आमच्यापासून 10 किलोमीटर MP बरानपूर. उसक चढलं माथ्यावर की गेलो. आपली भाषा. 2 घागरी उबड्या मारल्या. एका घागरवर 7ची मोटर लावली आणि एका घागरवर 5ची लावली. तुझे नाव काय रे बाबू? शाहील. बाळा, 7च्या मोटरनं भरीन ते घागर की 5च्या मोटरनं? 7ची. तुझे आलं का लक्षात बाबू? थांबा. कोणतीनं भरीन, 7ची ना की 5ची ना? 7ची. तुम्हाला काय आम्ही तसेच दिसलो काय? मी काय म्हटलं तुम्ही ऐकलं का दादा? महाराज, मी म्हटलं 2 घागरी पालथ्या मारल्या. बरं, उबडे म्हटल्या ना? हां, मग उबडे म्हटलं. एका घागरवर 7ची मोटर, दुसऱ्या घागरवर 5ची. कोणतीनं भरीन रे बाबू? अरे येड्या, तुही बी मोटर लावली तरी नाही भरत ते. मा जीव तपते ना राजू. मी 4 खेप सांगून राहिलो. आता काय करू रे? जाऊ द्या, विशेष सोळा तो आता नाही सांगत मी. हा, लहान लेकरू आहे. तिकडे काय म्हणतात मग? उतान्या नाही काय? कुकडचा आहे? जाऊ दे, भाषेत फरक. तू इकडे काय म्हणतात मग? पालथी म्हटलं ना बापा रे. मी काय दारू पिऊन कीर्तन करतो का रे? काय करू रे देवा? जाऊ दे, मी पटपट बोलतो आता. हां, माझे 3च घंटे राहिले. हो, पटकन बोलतो, कारण आपलं झालं पाहिजे कीर्तन. लय दिवसाचं आलो नाही या भागात. पटकन सांगतो. पालथ्या घागरीवर कोणती मोटर लावली ते भरत नाही आबा, कारण ते घागर पालथी आहे. तशा अनेक घागरी जगामध्ये पालथ्या आहेत ज्याच्यावर पाणी ओतून फायदा नाही. बरोबर आहे ना? झाडावर माकड बसलं. वानर, माकड, बांदर. आता काय अधिक काय म्हणतात त्याले? नाही म्हणा, मी सांगतो बापू. हां, आता 4 भाषेत बोलत जाऊ आता. वानर बसलं झाडावर. वानर. पाऊस सुरू झाला आणि पावसानं वानर भिजलं आणि त्या झाडावर एक चिमणी सुगरण खोप्यात बसेल होती. ते चिमणी त्या माकडाला म्हणे, माकडा, ओ माकडा. माकड म्हणे, काय बहीण? उन्हाळाभर फिरला, एक तारीख खाली नाही.
ते चिमणी म्हणे त्या माकडाले, उन्हाळाभर फिरला, घर नाही बांधलं घर. ते माकड म्हणे चिमणे, मी तुला भाड्यानं खोली मागतो काय? मरून कोण राहिलं, मग तुले काय करा लागते? ते चिमणी त्या माकडाले म्हणे मर. मर म्हटल्यावर राग येते ना आई. मी जर एखाद्या म्हातारीला म्हटलं मर, ते म्हातारी लगेच म्हणे तुया काय बापाचं खातो. बरोबर आहे ना आई? मरा नाही वाटत. माकडाले राग आला आणि रागानं त्या माकडानं त्या चिमणीचं घरट मोडलं. तुम्ही आम्ही सारखे चला जाऊ द्वारकी, येले घर नाही त्याली घर नाही. काऊन मोडलं चिमणीचं घर? त्याला विचारतो. त्या माकडाले राग आला, बरोबर उत्तर दिलं. घर काऊन मोडलं? तिनं उपदेश कोणाले केला? क्रोधी आशीर्वादी त्यासी बोध कैसा, क्रोधी आशीर्वादी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा सिनवू नये, व्यर्थ आपली वाचा सिनवू लगेच उत्तर. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. चिमणीचं घर का मोडलं बहिणी होत? कारण तिनं उपदेश कोणाले केला? समजला अर्थ? समजलं? काही नाही समजलं. डबल सांगतो मी. समजलं नाही ना? सांगू डबल? ऐका बहिणी हो, चिमणीनं माकडाला उपदेश केला म्हणून तिचं घर मोडलं. याचा अर्थ ऐका, माकडाला राग येईल असा उपदेश करू नये. काय बाय आहे, तुम्हाला समजलं? चिमणीनं इकडे पा, माकडाला चिमणीनं माकडाला उपदेश करू नाही. पेते ना पिऊ द्या. बाबा मी जरा वेगळं सांगतो हा. तुमचं नाव ते माय नाव ते, तुम्ही सोड्याला लावता मी वेगळं सांग. मी म्हणतो पेते ना, 2 टाइम पेते, सकाळी पेते संध्याकाळी पेते. आणि दुपारी जर त्याच्याजवळ पैसे नसले तर लाडकी बहीण योजना बाहेर काढा, पण त्याले पाजा. हा मग तुम्ही म्हणसाल यानं काय फायदा होईल? यानं तुमचा फायदा होते. यानं माकड लवकर मरते. बहिणी हो, 16 महिन्याचंच नाही त्याने. हा पेते पिऊ द्या. मूर्खाला उपदेश करू नये हे प्रमाण दिलं आमच्या मुंडे महाराजांनी. सांगायचं नाही. आता तिसरा प्रश्न, उपदेश म्हणजे काय? हितकथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. संत हे कधी अनहिताचं बोलले नाही, कधीच नाही. कधी सांगतात का महाराज कथेमध्ये काही तुम्हाला वाईट? काकडा कोण घेते? काकडा बाबा तुम्ही घेता? बाबा काकड्यात कधी असा अभंग म्हणता का तुम्ही? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. म्हणता असं कधी?
कधीच साधू संत कधी अनहिताचं सांगत नाही. शोधून आले संत हिताहित जगाते, हिताहित जगाते, हिताहित जगाते. शोधून आले संत हिताहित जगाते, हिताहित जगाते, हिताहित जगाते. शोधून आले संत हिताहित जगाते, शोधून आले संत हिताहित जगाते. हिताहित जगाते, हिताहित जगाते. शोधून आले संत हिताहित जगाचे, हित ते करावे. संत कधी अनहिताचं बोलत नाही. देवाच्या चिंतनात हित आहे ना, मग साधू उठले. उठा जागे व्हारे, स्मरण करा. उठा उठा जागा, पाठी भयाले. पंढरी वाचुनी दुजा, राम राम स्मरा. हरी हरी तुम्ही हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कर जोडून विनवितो तुम्हारे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमारे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. संसार श्रमारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तू विषय कामारे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तू विषय कामारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव करा रे बापानो. सगळ्या भाषा वापर. किती सांगू तरी नाही कती. पुढे शिंदडीचे काय माय गेली, हरी नाही मुखाशी. एवढ्या घाण शिव्या दिल्या साधून. या शिव्याचा अर्थ शिव्याले माहीत असून सांगता येत नाही. किती सांगू नाही, खरंच मला अर्थ माहीत आहे. मी शिकलो. हे आमचे गुरुजी पुऱ्या कीर्तनात अर्ध्या शिव्यात देत वक्ते बाबा. हा आबाचं कीर्तन म्हणजे कठीणच असे. काही काही गोष्टी. आम्ही गेलो एकदा मंदिरात पांडुरंगाच्या. मंदिरात गेलो. मग ते तिथले लोक खरंच या बाबा बाबा या. आबा म्हणत नाही मी नाही येत. मी म्हटलं आबा तुमच्याच्यानं आमचं दर्शन होते, तुमचं वजन आहे बुवा. आबा अरे तुले काय माहित आहे फत्रा, काय वजन आहे. त्याला माहित आहे हा वक्त्या त्याच्या मायचा नवरा हाय. कठीणच काम होतं ते. कोणा बापाले भेणं नाही. बटकीचे, शिंदडीचे, चुंबडीचे, लटकीचे घाण घाण शिव्या दिल्या. अर्थ सांगू सांगतो. एक दिवस एक जण म्हणे बाबा सांगा. मी सांगलं राजू. म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं लेकरू. आणि नेमकं जो म्हणे सांगा तोच तसा होता. मग त्यानं आमचं कीर्तन त्या भागात मला म्हणे या भागात यायचं नाही. म्हटलं राहिलं काय करता. मा भोळा स्वभाव आहे हो. मला टाईम झाला की सांग जा भाऊ. साधू संतांनी शिव्या दिल्या. टेन्शन नका घेऊ, टेन्शन नाही घ्यायचं. हा मले कोणा जर म्हटलं शिव्या 10 मिनिटात काला कर. किती मिनिटात. मी जागीच म्हणतो मामल भटाची फजिता झाली, पुतना मेली, गाई गेल्या पाण्यावर घे काला. हा मग काही स्थान नाही घ्यायचं. पटपट बोलतो. पुरा अभंग होत नाही. आपण शेतकरी लोक आहे. माय म्हणणं आहे 4 एकर वखरल्यापेक्षा 2च वखरा. अरे किती वखरला 8 एकर. आला बाबूराव आला बाबूराव आला बाबूराव. आणि मागे हराळ तशीच. गोटा ठेवून वखर न गोटा. पटकन सांगतो जरा घाई घाई बोलतो आता. साधू संतांनी शिव्या दिल्या.
का दिल्याशिवाय आपण ऐकत नाही म्हणून. तुम्ही ऐकता ना साधूचं? गाव चांगला 71 वर्ष झाले सप्ताह ऐकता. नका करू संसार श्रमा, संसार सोडून द्या. तुमच्या जमिनी आमच्या नावावर करा आणि तुम्ही पाव पाव गांजा आणा. कैलास का राजा दम लगाने को आजा. काय हो म्हणता राजे हो. कोण ऐकते हो साधूचं? हा आम्ही संसार दुःख मोड चौकडे इंगड, गावाच्या बाहेर जाऊन लवकर पाकीट फोड. संसार सुटत नाही. काय म्हणणं याच्या? मी दिंडीत चालतो सखाराम बाबाच्या. महासंघ म्हातारे माणसं 75 वर्षाचे. मग 70 वर्ष संसार केला, महिनाभर वारीत आला, संसार विसरावणं. 3 दिवस चालले की म्हातारीले फोन, जेवली? नातू काय म्हणते? नातू खोटं नाही सांगा. बरेच म्हातारे मा फोन मागत, बाबा फोन द्या. मी देऊ पण रेकॉर्डिंग लावून देऊ. जेवढे बुढे बोलले ते सगळं रेकॉर्ड करू, रात्री ऐकून दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांगू. मग महादिंडीतले बुढे करत, महाराजले रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. संसार सुटत नाही आणि संसार सोडा लागत नाही. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे. आम्ही बुवा लोक सांगतो संसार ताकासारखा आहे. ताक फेकून देतात काय? आई ताक फेकता काय तुम्ही? फार हुशार आहेत बाया. ह्या बाया दूध डेअरीवर देतात आणि हेलेले ताक पाजतात. खोटं नाही बोलणार. आई हेलेले काय पाजतात माय? जोरानं सांगा. पा हेलेले दूध कधीच नाही. काय झालं? बरोबर नाही बोललो का मी? चुकलं का काही? मी खोटं नाही सांगत बुवा. ओ 80 रुपये लिटरचं दूध हेल्याले कोण पाहिजे? आणि जर हेल्यानं चाये केले नाही पेला तर ह्या बाया त्या ताकात काळं मीठ, बर्फ, खडी साखर, मसाला टाकतात, त्याचा मठ्ठा करून पाजतात. हेले ताक आंबट आहे, फेकलं काय? नाही फेकलं. संसार ताकच आहे, फलकटतो येथे सार ताकच आहे. मग त्या ताकात दान धर्माची साखर टाका, भक्तिभावाचा मसाला आणि प्रेमाचा बर्फ होता. आपला संसार मठ्ठा झाल्याशिवाय राहणार नाही. गावात सप्ताह चालू आहे करदान. हे पंगत सप्ताहातली संतामुखी देता घास कोटी यज्ञ होती त्यास. अरे एक शीत दिदली अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. पोरापोरीच्या लग्नामध्ये पंक्ता देणारे 1000 झाले. काही लोक पोरीचं लग्न केलं की 6 महिने सांगतात, बुवा तालुक्यात असं लग्न नाही केलं, असं लग्न केलं पोरीचं. उपकार केले का तू ना आमच्यावर? पोरगी कोणाची आहे? पोरगी तू ये मग काय शेजारी करीन का रे तुझ्या पोरीचं लग्न? हा लग्न कोण करीन? तू कर्तव्य आहे. तुले जर चांग देणं सप्त्यात पंगत. सद्गुरु सखाराम बाबा म्हणत, सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर वकील. सज्जनाचा पैसा परमार्थाने, दुर्जनाचा पैसा कोर्टात दवाखाने. आज आम्ही पंक्तीत जेवायला गेलो. साधं सुद्धा घर होतं त्या भाऊचं. काय आदर, हा फुलं, दिवे, ताटाजवळ दिवे, ताट, लोटा,
नोटा नाही, खोटं नाही सांगत बा, होते की नाही? हा मग दोन 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 नोटा लायला होत्या ताटाले. असे ना गरीब काही काही मकानावाले असतात पण चहा नाही प्या वाटत त्याच्या घरी. आनंद आला बापू. मला एवढंच सांगायचं आहे, संसार ताकच आहे पण संसारात राहून दान धर्म करा. संसारात राहून माझी आई रखुमाबाई आहे, माझा बाप पंढरीचा विठोबा आहे, त्याचा संसार संसार नाही, त्याचं घर मंदिर होते घर. वारकरी साधून हे शिकवलं, सकळ तीर्थाची ये जे का माता तया शेवेशी कीर शरीरे लोन कीजे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची. हा संसारिकासाठी आदेश आहे. माया बाप केवळ काचे देणे न जावे तीर्थाचे, देणे न जावे तीर्थाचे, देणे न जावे तीर्थाचे. माया बाप केवळ काचे देणे न जावे तीर्थाचे, देणे न जावे तीर्थाचे, देणे न जावे वाजवान टाळी. त्यानं गोळ प्रमाण दिलं जसं पाहिजे तसं. संसारात राय माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. तुकडी बाबा असं सांगत महाराज. खंजिरी हातात घ्यायचे. कशाला रिकामा फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरतर तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतर तुझ्या घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरतर तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतर तुझ्या घरात नाही का तीर्थ. तुझ्या घरात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ. तुझ्या घरात नाही का तीर्थ, तुझ्या घरात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ. घरात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरतर तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतर तुझ्या घरात नाही अरे कशाला रिकामा फिरत तुझ्या गावात नाही का तीर्थ. किती सरळ भाषा होती. संसार आनंदात करा, संसारी असावे असोनी भजन करावे. भजन करा देवाचं. हरी हरी तुम्ही आग्रह केला, घाई केली. घाई कर नसली की एक शब्द दोन वेळा वापरतात ना, वासुदेव वासुदेव. कशी करतात घाई. बुवान बाई फाट्यावर चालले, बुवा गेला फाट्यावर, बाई आहे घरी, गाडी आली. कसा आवाज देईन तो. ये ना, ये गाडी जाईल ना, ये. कधी येईन ते बाई त्याच्या तेरविले. घाई जर करणं आहे तर एक शब्द दोन वेळा वापरा. वासुदेव वासुदेव. बुवा फाट्यावर, बाई घरी, त्याला एक शब्द दोन वेळा द्या. कोणतीच बाई एका आवाजात येत नाही. नाही, मी काही डोंगरातला साधू नाही. आमचे महाराज सांगत एकदा म्हैस लवकर येईल म्हणत. म्हशीले कधीच चार आवाज नाहीत. आता माझं म्हशी आहेत, गाई आहेत, खोटं नाही सांगत. आपलं सध्या आहे. मी कोरोनात स्वतः चारलो म्हशी. मी कधी म्हशीच्या मागे राहून हाणल्या नाही. मी पुढे, मी किती दूर चालू म्हशी मागे.
कधीच काळी नाही घेतली, कधीच नाही. मी फक्त म्हशीकडे असं पाहिलं, सतीश बाबा 7 म्हशी एका आवाजात जमा करून, फक्त एकच म्हैस येत नाही. पटलं पटलं. लक्ष द्या. संसारात राहा, भजन करा, वासुदेव वासुदेव म्हणा, भजन करा. त्या नामाच्या दृष्टीने तुकोबारा देवाशी बोलले, विठोबा मी तुझ्या नामाची नोकरी करतो, भक्ती करतो, नोकरी करतो. देव म्हणतात नोकरीच्या आधी मुलाखत घेतल्या जाते, इंटरव्ह्यू. तुकोबारा म्हणतात देवा मला नको विचार. चतुरा तू गुणलावण्याची, मुकुड सकळा मनी धन्य तुची. मी तवा नाथ कर्महीन मतिमंद, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. ए देवा मी मतिमंद आहे, मला काय विचारतो बापा. देव म्हणतात ते जमत नाही, मी काही प्रश्न विचारतो. तुकोबाराला राग आला. तुकोबारा म्हणता विठोबा एवढे 1000 नाव का ठेवले तू. त्या बाबाला उठवा एकदा. कसं पडले तर भेव वाटते. कोणाच्या कीर्तनात पडले, शिव्याचे. आमचं नाव खराब होतं. मला खराब नाही वाटत बरं महाराजजी कोणी झपलं तर. मी इंदुरीकर बाबाच्या कीर्तनात एक टाळकरी झप येऊन पडला तर पाहिलं स्वतः. मग मी तेवढा तर बुवा नाही. आपल्या कीर्तनात झपले तर काय बिघडलं. पटकन सांगतो, मी जास्त लांबत नाही, माझ्या 2.5 घंटे राहिले आता. 2.5 घंटे राहिले. मी ते बिन घड्याळ पाहून सांगतो किती वाजले. 9:30 झाले आता. लक्ष द्या आता, पटपट सांगतो, जरा घाई करायची आपली. 10:30 आली, कीर्तन आवरलंच पाहिजे. नाही तो वाजवायला असता तर घड्याळ नसती दाखवली, मग त्यात माणूस रंगून जाते. असा वाजवणारा माणूस बसेल म्हटलं त्याला बोर होत असते. लक्ष दे नाही का, पटकन सांगतो. तुकोबाराय म्हणतात देवा तू चतुर आहे, मी मतिमंद आहे, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी कर्महीन आहे, मला काही विचारू नको. एवढे 1000 नाव ठेवले तू कशासाठी आहे. तुझ्या नामाचा तुझं न कळे, अरे ते आमच्यासाठी आहे. कष्टले संसारशीने जे देव येती गारहाने, तया वो दे नामे जेने तो संकेतु हा. ब्रह्माचा बोला फिटावा, परिअद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे, म्हणून त्रयक्षर हे नाम न हे जाण केवळ ब्रह्म. या संसारातल्या जीवाला कष्ट झाले की हे जीव मला हाक मारतील म्हणून नाव ठेवले, ठेवू द्या. देव म्हणतात नाही, मी प्रश्न विचारतो. तुकोबारा म्हणतात विचार, तुझ्या मनात येतील तेवढे प्रश्न विचार, मी उत्तर देतो विठोबा. देवानं प्रश्न विचारला, तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय. महाराजांनी उत्तर दिलं, तू कामने का तुझं विना देवा, 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 तुझं विना
तुझ विना देवा कोणा म्हणे माझी जीवा. विठोबा माझी जीव तुला सोडून दुसऱ्याचं नाव घेणार नाही. याला पुरावा एक गाऊ आम्ही दुसऱ्याचं नाव नाही घेणार. एक अर्थ. दुसरा अर्थ सांगतो. तुझ विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. स्वर बदलला की भाव बदलते. काय गाव आहे. काहीच नाही बोललो तरी या गावाचं वर्णन झालं. काय गाव आहे. काय गाव आहे. शब्द बदलले काय फक्त बोलण्याची पद्धत बदलली. तुझ्या चॅनल आहे का कोणतं उद्या ना खिशात ठेवून. तुमचं चॅनल आहे का भाऊ. हे चॅनलले जीव आता कसं असते ते 3-4 चॅनल एक दिवस महाकीर्तन अटी संभाजीनगरले 3-4 त्याईनं महाराज रेकॉर्ड केलं आणि ते टाकलं. त्याच्यावर मा फोटो टाकाने एकट्याचा मा संघ त्या कीर्तनावर हिरोईनचा फोटो टाकला. शपथ न महाराज मी खोटं नाही बोलणार. मी असणार उभा आहे. हिरोईनचा संभाजीनगरचा चॅनलवाला होता. माझं त्याचं नावही आहे नंबरही आहे. त्याच्यावर टाकलं. आता नवीन पिक्चर आला वेळ काय करावं कठीण. म्हणून असो काय ते इंदुरीकर बाबाचं ते इथं किती होत राहते. ते आमचे गेसगे महाराज आहेत आमचे. त्याचे कीर्तनावर एका जणानं मूर्खानं टाकलं. महाराज लय लहान आहे पण खूपच आगाऊ. शपथ न बा. मी ते गेसगे बाबाला विचारलं नाही. पहिले चॅनलवाल्याला फोन केला आणि जे आमचे म्हणजे साहेब आहेत पोलीसमध्ये त्याला नंबर दिला. म्हटलं याची काळा जराशी कारण बेकारच आहे ना. काय टाकतील काही विचार म्हणाले. हे येते जाऊ द्या. थोडक्यात पटोपट बोलतो मी आता घाई करतो. तुकोबाराय म्हणतात देवा तुला सोडून माझी जीभ दुसऱ्याचं नाव घेणार नाही. एक अर्थ. आता दुसरा अर्थ पहा. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. हे विठोबा माझी जीभ तुला सोडून दुसऱ्याला मागणार नाही. तुझे दास्य करू आणि का मागू खावया. दिग झाले जिने माझे पंढरी राया. दुसऱ्याला मागणार नाही. 2 अर्थ झाले. तिसरा अर्थ पहा. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. झोपाने आले ना. नाही तर मी दुसरा आणतो मग काही. हा मा तसं असते बाजी. तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कुणाले देव म्हणणार नाही. विठ्ठले विन देव म्हणती ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती. विठ्ठले विन तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलची देखलिया. एकच पाहल्यानं जीवनाचं सार्थक आहे. शेंदरी हेंदरी कोणती पूजे आपुल्या पोटाशी रडते मागती शीते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलो. देव वापिस येता की नाही रे. पोरं हो वापिस येता ना परत येता ना. जाऊ द्या मावशी त्याला मग. चोपदार नाही का तुमच्या इथं आहेत ना. लय कोपऱ्यात उभे राहिले. बरं आहे पण काल असंच पोरगो उठे एका चोपदारानं दिला रट्टा. चोपत्या पोराले त्यानं मंडपात जागा वली केली. चोपदार शोभले राजे हो पण माझ्या चोपदारावर लक्षच नव्हतं. याले म्हणतात चोपदार नाही तर अगरबत्ती शेव. चोपदार असेच पाहिजे. मग एक दिवस चोपदार भुसावळले माझ्या कीर्तन होतं मोठं शहर. त्या चोपदारानं बरोबर मंडपात न्यावं ना. मला 3ऱ्याच गल्लीत नेलं. मी म्हटलं भाऊ सप्ताह कुठे आहे म्हणे. मला दिसून नाही राहिला महाराज.
म्हणलं काय करा, झांबल झुंबल काम काय का. तुमचे चोपदार खरं म्हणजे शोभले, दाढी मिशी टकाटक. हा आता पुढच्या वर्षी ते मिशी अशी उभी राहिली पाहिजे. हा ते फक्त त्याला आटच मारा लागते. सोपी आहे, मला भेट जा, मी तुम्हाला सांगेन उपाय. हा तुमची जर इच्छा असेल तर मी अटी सांगू शकतो, पण राहू देऊ दोघांतच सांगतो मी. त्याचं असं आहे महाराज, तुम्ही पैसे देऊन बी कोणी सांगणार नाही, मी तुम्हाला फुकट सांगेन. हा आपलं काम तसं आहे. सांगू, सर्दी झाली की नाकात बोट घालायचं. सांगलं की पटपट बोलायचं आपल्याला. आता 2च घंटे राहिले, पटकन सांगतो, लक्ष देऊन ऐका. देवा तुला सोडून दुसऱ्याचं नाव घेणार नाही, तुला सोडून दुसऱ्याला मागणार नाही, आणि तुला सोडून दुसऱ्याला देव म्हणणार नाही. दैवते देव पण खोडलं. देव कोण आहे? नावापुरतं घेतो, नावासहित देतो तो देव आहे. मुठभर पोहेच्या बदल्यात सोन्याचं गाव दिलं देव. देवा पुत्र होऊ दे, बोकड कापीन आणि कोंबड कापीन. दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव, निर्दयी लोकांना येत नाही क्यू. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. बकरो कोंबडो खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. अरे बकरो कोंबडो खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. बकरं कोंबडं खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, बकरं कोंबडं खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. याच्यासाठी टाळी वाजवा एकदा. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, बकर कोंबड खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. आमची तुकडोजी बाबा फार सरळ भाषेत बोलायचे. बकऱ्या कोंबड्याचा नवस कधी करू नका बहिणी हो. ऐकून राहिल्या ना, कधीच नाही करायचा. 900 पुत्रे होती तरी का करणे लागे पती. करणं अशी नवस तर आमच्या गावच्या बाईसारखा करा. मी त्या बाईचं नाव रोज सांगतो कीर्तनात. सांगून फायदा नाही, तुमच्या गावच्या बाया करूही शकत नाही तसा नवस. राहू देतो मी, कीर्तन लावते. सांगू काय? हा हो म्हणतात. बहिणी हो, आमच्या गावची बाई फार मोठ्या अंतकरणाची. देवाले म्हणे, देवी अंबाबाई मा मनातली इच्छा पुरी कर म्हणे, मी नवरा कापीन तुझ्या पुढे. लटक्या लोकांच्या नांदी लागू नये बहिणी हो. कोणाची अंगात देव येते चालल्या, हट सोपी नाही एवढा अंगात देव येणं. मी निंदा नाही करत. हे एवढे मोठे आमचे साधू पांडे फटो अंगाले कपडे, आमच्या डाग नाही दिसत का हो महाराज? तुमच्या अंगात येते कधी असं असं? निंदा नाही करत, पण नाटकं लय करतात लोक, लय नाटकं करतात. मी लोकांनी हे सांगू, माये लोकांनी यूट्यूबवर मा घरी गावातही ऐकलं, पण माझी बायकोच जाई महाराज पायाले. देव आला की
मग आपले मित्र असले की बोलायला भेट नाही. मला म्हणत का रे तू तर लय सांगतं, तुझी बायको तर जाते. मी म्हटलं आपण घरी नांदी लागल्यापेक्षा डायरेक्ट देवाशी घरी नांदी लागूच नाही, कारण आपला संसार बाईच्या भरोशावर आहे. आपण हिंडतो, आपल्यापेक्षा वानेर कमी फिरतात. नाही सोपी आहे का हे फिरणं भाऊ? महिना मी पहिले एसटीने येऊ विचारा बाबाले, का बाबा मी तुमच्या घरी काय 700 रुपये देत मला तुमच्या भागात. किती रुपये? हो एसटीनं. मग घरी जाणं परवडे ना. मग मी मुक्काम करत यायच्या मायंब्याले कीर्तन, भळगावले कीर्तन, रुईखेळ असं चाललो हिंडत. एकदा महिन्यानं घरी गेलो महाराज. पोरगा असा वट्यावर उभा. मग मला त्यानं पाहिल्यावर पळत्यानं पप्पा आले. मला ओळखलं नाही हो. पोऱ्यानं मला पाहून करे मावा बुवा आला बुवा म्हणे. तो बुवा त्याची आई घरून म्हणे कोणता बुवा आला रे? म्हणे नारळावाला आला. आमच्या थैली चिक्कू नाही, डाळिंब नाही, सफरचंद नाही असते महाराज. कधी कोणी गावले जाऊ आम्हाला नारळ देतात. आमचे सौजन्य आले भाऊचं नाव काय? समाधान भाऊ चव्हाण आणि आत्माराम भाऊ सोनोनी. नारळ आणलं काय? नाही माया असंच चालू आहे महाराज. कारण हे लोक काय करतात हो, हलके नारळ देतात हो. घरी 2.5 पोते झाले नारळाचे. मग हिवाळा लागला, आम्ही दोघं नवरा बायको फोड्याले बसलो. 2 मुसई घेतले, रट्टा मारला. दही बुक्का दही बुक्का दही बुक्का दही. आता कोणी नारळ देव पहिले वाजवायचं. पाण्याचं असलं तर नाही तर 30 रुपये 30. पटपट बोलतो मी. आपल्या आता किती 1.5 घंटा राहिला. पटकन बोलतो, ऐका लक्ष देऊ. मग म्हटलं घरी नांदी लागेल पुरत नाही, डायरेक्ट देवी जोडत जाऊ. कारण वादात माई पोरगी एवढी, तिला लघवीचा आजार. मग तिला नेलं होमिओपॅथिक डॉक्टर असतात ते साबुदाण्याच्या गोळ्या देणारे. मग त्यानं दिल्या गोळ्या. मग माझी मान दुखी. मग मी नाही दाखवलं. म्हटलं डॉक्टर साहेब मला मानीचा आजार. त्यानं मलाही गोळ्या दिल्या. बायकोनं बुवाजी 2.5 महिने पोरीच्या लघवीच्या गोळ्या मला दिल्या आणि माया मानीच्या तिले दिल्या. कधी फरक पडीन सांगा बरं? काय बरं बुवा. पण जाऊ द्या, बरंच आहे ते. कटकर जाऊ महाराज हो बा. घरी भांडणं लागतील राहिले. पटपट सांगतो थोडक्यामध्ये. आता मी पटपटच बोलतो. मग म्हटलं नांदी आल्यापेक्षा देवाजोगी. मी डायरेक्ट गेलो देवाजोगी बोलायला कधीच भिऊ नाही. मी गेलो. मग ते देवी मला म्हणे बोल भक्ता बोल. मी न म्हटलं अंबाबाई मला कानात बोलायचं आहे. ती देवी मराठीवरची हिंदीवर आली हो. ए नाही जमता हो. माई हिंदी कच्ची आहे, मला हिंदी येत नाही. हा मी ते देवीले म्हणू काऊन नाही जमता. मला काऊन नाही जमता. मग ती देवी माया ऐके ना. मग त्या देवीचा नवरा तिथं भगत बसेल होता, पुजारी. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? भगतच ना. भगत बसेल. मग त्याचा माया चांगला दोस्ताना. मी त्याला 2-3 वेळेस ते बिडेल पैसे देईल. त्या आपलं मग माझ्यासोबत चांगला. मी त्याला म्हटलं का रे सांग ना तुझ्या बायकोले समजून, माया ऐक म्हटलं. मग त्यानं लगेच बिडी पेटवली. आई ना आईच म्हणा लागते. तुम्हाला काय माहित आहे? खरंच ना, खोटं नाही बोलत बा. विचारा देवी आल्यावर काय म्हणा लागते भाऊ. मग मग त्यानं बिडी पेटवली. आई 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 म्हणे बोल बालका.
बालका बोल. मग तो बालक म्हणे आई लेकरू अज्ञानी आहे. मले अज्ञानी म्हणे गदा. आणि तो भिड्यावळे. आई लेकरू अज्ञानी आहे ऐका त्याचं. मग ती देवी म्हणे बोल लेकरा. महाराज मा स्वभाव मी डायरेक्ट गेलो देवीच्या कानात बोललो. म्हटलं अंबाबाई पहिलेच पोरायचे लग्न होत नाही माय झालं तर टिकू दे. आणि तुले जर हे भक्तीन म्हणून आवडली असेल तर हे तुला घे मला दुसरी आणून दे. डायरेक्ट बोललो मी. खोटं नाही सांगत. त्या दिवसपासून त्या देवीची मावर कृपात झाली. माई बायको दिसली की ते देवी करते इसको भगाव. बघा येऊ नाही देखते. आमचे साधू याच्या विरोधात आहे. हरी से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरी से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा रे क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा रे क्यों गफलत में पड़ा. हरी से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरी से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. 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 हरी से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरी से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा. भक्त प्रहलाद हरि से लपटा. खांब में कड़कड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. शिळ्या तांब्याचे बावले केले. पाठ मांडून वरी बाई सविले. गंध अक्षदा शृंगारिले. मना आले ते नाव ठेविले. या जनाशी लागलं वेळ. महाराज म्हणतात देवा तुला सोडून नाव घेणार नाही. देव म्हणणार नाही. दुसऱ्या कोणाला काही मागणार नाही. तुकोबाराय म्हणतात देवा एक अधरीला चित्ती आम्ही रखुमाईचा तुला सोडून दुसऱ्याचं भजन करणार नाही. देव म्हणतात तुकोबा तुम्ही लय म्हणता पण निवडून आल्यावर पक्ष बदलला तर म्हणजे नोकरी लागली आणि मला सोडून गेले तर. तुकोबाराय म्हणतात असं होणार नाही. झालं तर मी माझ्यासाठी सजा सांगतो दुसऱ्या चरणात. तरी हो काशात खंड. तरी हो काशात खंड. हो काशात खंड. तरी तरी हो तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारा. आता आपला 1 तास राहिला. एकदा भजन करू. विठोबा जय हो.
जा घरी आता. पटकन सांगतो 3 मिनिट राहिले. तरी हे हो का शतखंड पडो झडोनी या रान. तुकोबाराय म्हणतात देवा तुला सोडून देव म्हटलं मागलं कोणाला जर देव म्हटलं कोणाचं नाव घेतलं तर या जिभीचे या रांडीचे 100 तुकडे होऊन गळून पडो. मग आपल्या मनात संशय येईल महाराज. एका विठोबाले देव म्हणा आणि बाकीचे साधू सोळा काय, बाकीचे देवदेवता सोळाव काय. पटकन सांगतो थोडक्यात. पतिव्रताबाई तिचे पती पोलीसमध्ये ड्युटीवर चालले. ते बाई दारात आली. तिने केला टाटा. तिने केला. शेजारची बाई म्हणे पा कशी बाई या पोलीस आले टाटा केला. पोलीस ड्युटीहून घरी आला. कीर्तनाची आवड. इथं बाहेरगावून लोक आले ना. करा बरं बाहेरगावचे लोक हातवर बाहेरगावचे फक्त. बापा 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 रे. सगळेले नमस्कार. बाहेरगावून जेवढे लोक आले तुम्हाला वंदन आहे आमचं. काही काही लोक गावातल्या गावात झोपले रे. तिकडचे सांगतोय. हा काही काहीच्या दारात कीर्तन असते तो रोई घरात पसरते. त्याचं पुण्य जास्त झालं रे. असंच असते. एवढे दुरून दुरून लोक आले. तशी त्या पोलिसाले कीर्तनाची आवड. धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला कीर्तनाले आला. आणि त्या बाईनं त्याले टाटा केला. शेजारची आजी म्हणे पहा कशी बाई पोलीस आले टाटा महाराजले टाटा. महाराज कीर्तन झाल्यावर घरी गेला. मग त्यानं झोप्याचा बरमुळा घातला. झोप्याचा बरमुळाच असते ना. काय बरमुळा आहे राजे हो. मी बरमुळ्याचं जर वर्णन केलं ना आबा तर मी 1 घंटा सांगतो. 1 घंटा मग खोटं नाही सांगत. बरमुळा एक अशी गोष्ट आहे किती मोठा माणूस असो माप नाही घ्यायला लागत. सांगा लागते फिरून फारून. जाऊ द्या मला पटकन सांगायचं आता आपला 1च घंटा राहिला. त्यानं बरमळा घातला. झोपला. सकाळी उठला. उठल्यावर तो फिरायला निघला. आणि त्या बाईनं टाटा केला. शेजारची बाई म्हणे पाकुशी बाई पोलीसली टाटा महाराजली टाटा गंगा फळाली टाटा. तुम्ही उत्तर द्या. त्या बाईनं टाटा पोलीसच्या ड्रेसले केला की तिच्या मालकाले केला. धोत्राला केला की मालकाला केला. बरमळ्याला केला की मालकाला केला. तसं आपला पती आपला मालक आपला परमेश्वर एकच आहे. त्याचं नाव आहे विठोबा. पण त्या मालकानं आपल्या नवऱ्यानं 1000 कपडे घातले. विठाई किठाई माझी कृष्णाई कान्हाई. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी पुंडली कधी उठा शोभे वाळवंटी एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी. विठोबाच आहे. जेजुरीचा खंडोबा विठोबाच आहे. राई रखुमाबाई बानू माळसा आहे तो विठोबाच आहे. शिर्डीचे साईबाबा विठोबा. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज विठोबा. शेगावचे सद्गुरू गजानन महाराज विठोबा. या माळवंडी गावातले श्री आनंदी बाबा विठोबाच एकच आहे. फक्त त्यांनी कपडे बदलले. पोलीसला जर पत्त्याचा डाव पकडणं असला तर ते साहेब शिट्ट्या फुकत येतात काय फिर अनड्रेसमध्ये येतात. तसा पंढरीचा विठोबा आपल्याला सुधरवण्यासाठी या गावामध्ये आनंदी बाबाच्या रूपात. तुम्हाला वाटेल त्या देवाचं भजन करा. काहीच म्हणणं नाही आपलं. खंडोबावर प्रेम आहे भंडार लावा. अंबाबाईवर प्रेम आहे कुंकू लावा. गणपती बाप्पावर प्रेम आहे गुलाल लावा. विठोबावर प्रेम आहे बुक्का लावा. फक्त ध्यानात एवढं ठेवा आपण मुसलमान नाही आपण हिंदू आहे. आपलं कपाळ पांढरं नसलं पाहिजे. काहीतरी असेल ते लावा. वाटेल त्या देवाचं भजन करा. आम्ही नेहमी आता मी कीर्तनात म्हटले तुकडोजी बाबाचे आम्हाला आनंद होता. तुकडोजी बाबाचे भजन म्हणा. गाडगे बाबाचे एक संत कैसे देवोजी राज माझे. त्यातही जाऊ आनंद आहे. खंडोबाचं भजन मल्हारी माझा बसून गोड्यावरी ग अनाया बानू गेला चंदनपुरी ग. खंडोबा पिवळा झाला हळदा लागले. खंडोबा नवरा झाला हळदा लागले. हळद लागली बाणाई तुला. पहिले पत्र गणपतीला गणपतीच्या सार झाला. खंडोबा नवरा झाला हळद लागले.
आनंद आहे राव. त्या बाऱ्या म्हणतात, इकडे म्हणतात का बाऱ्या? महादेव पार्वती हा वार झाले ते नंदीला, गेले भयान्यावर नालाव नागाच्या नादीने काळवेलाचं पायल, त्या खालचे वारुळ मन देवाचं रमलव नागाच्या नादीने. एका सुपारी बंधन आता पुरा ठावा म्हणू हे महादेवाचे. ऐकतो बाबा, असे दत्तात्रयाचं भजन असे पहिले एक ताऱ्यावर, आता राहिलंही नाही. मी त्यातही बसो. हाय का इकडे? दत्ता तुला कोणी दिले वरदान, दत्ता तुला कोणी दिले वरदान, दत्ताच्या भवती गाईचा मेळा, गाईचा मेळा देवा गाईचा मेळा. आज राजा माणूस भेटला वाजवायले. गाईचा मेळा देवा गाईचा मेळा, गाई राखे भगवान, दत्ता तुला कोणी दिले वरदान. तीन शिरे एक मान, दत्ता तुला कोणी दिले वरदान, दत्ता तुला कोणी दिले वरदान, दत्ता तुला. मायासाठी नका वाजू, आमच्या भावासाठी वाजवा. मी फक्त असंच करून राहिलो. त्याला घाम आला. हा, हे म्हणता अजून चालू द्या. असे महाराज लोक तुम्हाला पुऱ्या महाराष्ट्रात फिरले तर भेटतील नाही. 10:30चे 11 वाजले तरी आमचे गुरुबंधू म्हणतात चालू दे शिवा, चालू दे. मग कोणतं राहिलं आता? हा हा, मला माझ्या मरवट बरवानावरी झाली राती,